Good morning, student. Today we see this next points of procedure for allotments of shares. So this first points of this procedure, appointment of allotment committee. When the subscription list is closed, the secretary informs the board of directors to make preparations for allotments of shares. If the issue is per subscribed or undersubscribed, the board can do the allotments of shares, but if the issue is oversubscribed, the board has to appoint an allotment committee to undertake the work of allotment. The allotment committee will decide to basis of allotment and submit a report to the board. आपण भागवाटपाची कार्यपद्धती कशा पद्धतीने केली जाते ते पाहतोय. त्याच्यामध्ये पहिलाच पॉईंट सांगितलं की भाग वाटप समितीची नेमणूक करणं. तर भाग विक्री बंद झाल्यानंतरला चिटणीस काय होतं, संचालक मंडळाच्या वतीनं भागांची काय वाटप करत असतो. त्या वाटपाची माहिती आधी प्रसिद्ध करावी लागते. जेव्हा भाग विक्री इतकीच मागणी असेल किंवा जेव्हा कमी मागणीची स्थिती असेल तेव्हा संचालक मंडळ भाग वाटप करते. म्हणजेच जर कंपनीने 100 भाग विक्रीस काढलेत आणि 100 भागासाठी अर्ज आलेला असेल किंवा 80 भागासाठी अर्ज आले असतील तर संचालक मंडळ त्या भागांचं वाटप करत असतो. पण याच्या उलट जर परिस्थिती निर्माण झाली असेल, म्हणजेच काय तर जास्त मागणीची स्थिती जर निर्माण झाली असेल तर मात्र मंडळ वाटप समितीची नेमणूक करावी लागते. या मंडळ वाटप समिती नेमणूक करून त्या समितीमध्ये तसा निर्णय घेऊन त्यानंतरच काय केले ते भागांचे वाटप केले जाते. त्याच्यामध्ये जास्त मागणी आणि कमी म्हणजे ओव्हर सबस्क्रिप्शन आणि अंडर सबस्क्रिप्शन अशा परिस्थितीमध्ये मंडळ समितीची नेमणूक करणं फार गरजेचं आहे. Then the next second points of hold board meeting to decide basis of allotment. Board meeting is held to approve the allotment formula suggested by the allotment committee. Representatives of SEBI is also present when the allotment committee prepare the allotment formula. If the shares are listed, the formula has to be also approved by the authorities of the concerned stock exchange. Once the allotment formula is approved, the application and allotment list is made. This list contains the name of the allottees, the applicant who will be allotted shares. The list has to be signed by the chairman and secretary. सेकंड पॉईंट सांगितलेला आहे वाटपाच्या प्रमाण निश्चितीसाठी संचालक मंडळाची सभा बोलवणं. संचालक मंडळ हे वाटप समितीने सुचवलेल्या सूत्रांनुसार भाग वाटपास काय करतात, मंजुरी देत असतात. जेव्हा वाटप समिती भाग वाटपाचे सूत्र निश्चित करते तेव्हा सेबीचा एक प्रतिनिधी तिथे उपस्थित असावा लागतो. जर भाग सूचीबद्ध असतील तर वाटप सूत्रास भाग वाटपाच्या अधिकाऱ्यांची काय मंजुरी देणं फार गरजेचं आहे. जेव्हा वाटपास मंजुरी मिळते तेव्हा भाग अर्ज आणि वाटप यादी काय केली तयार केली जाते. या यादीमध्ये वाटपदाराचे नाव नमूद केलेले असते. म्हणजेच अर्जदार ज्याला भागाचे वाटप केले जाणार आहे त्या व्यक्तीच्या काय केले जातात नावाचा उल्लेख करून तिथे नमूद केले जाते. तसेच या यादीवर जो काही अध्यक्ष आहे आणि चिटणीस आहे या दोघांचेही स्वाक्षर त्या अर्जावरती असणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट पॉइंट थर्ड, pass board resolution for allotment. At the board meeting, a resolution is passed to allot shares. The resolution also authorize the secretary to issue letters of allotment and letter to regret. Secretary has to send letter of allotment to allottees, thus applicant whose name appear in the application and allotment list. Secretary has to send letter of regret to the applicant to whom no shares have been issued. So this is most important of this, the not of this send of this shares. So this send of this letter to regret letters.
तिसरा मुद्दा आपण पाहतोय भाग वाटपासाठी संचालक मंडळाचा ठराव. भाग वाटपासाठी संचालक मंडळाच्या सभेत ठराव संमत केला जातो. ठरावाद्वारे चिटणीसास भाग वाटप पत्र किंवा दिलगिरी पत्र पाठवण्यास अधिकृत केले जाते. हे दोन पत्रांचा वापर या भाग वाटपाच्या कार्यपद्धतीवेळी केला जातो. एक भाग वाटप पत्र आणि दुसरं आहे दिलगिरी पत्र. चिटणीस सर्व भाग वाटपदारांना म्हणजेच अर्जदार ज्याचे नाव भाग अर्ज आणि भाग वाटप यादीमध्ये असते त्यांना भाग वाटपपत्र पाठवते. हे थोडक्यात म्हणायचं झालं तर ज्या ज्या व्यक्तींना भाग मंजूर झालेले आहेत अशा व्यक्तींना काय केलं जातं, भाग वाटपपत्र पाठवलं जातं. त्याचबरोबर ज्याचे नाव भाग वाटप यादीमध्ये नाही अशा ज्या काही व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना दिलगिरी पत्र पाठवलं जातं. म्हणजे अशा व्यक्तींना आपण भाग वाटप करू शकत नाही म्हणून आपण दिलगिरी व्यक्त करावी याच्यासाठी दिलगिरी पत्र पाठवला जातो. आणि या पत्रासोबत भाग अर्ज शुल्क परत केला जातो. जो काही त्याने अर्ज शुल्क भरलेला होता म्हणजे भागांवरचा अर्ज शुल्क जो काही भरला आहे तो अर्ज शुल्क त्या अर्जासोबतच त्यांना काय केला जातो, परत केला जातो. नेक्स्ट नंबर 4, collection of allotment money. The letter of allotment shares the money to be paid by the applicant on allotment of shares. The money has to be paid in the bank specified by the company within the stipulated time. For all public issues and rights issues from January 2016, ASBA is mandatory. So this ASBA means application supported by block amount. So this it is a application made by an applicant to his bank to block the application money in the bank account. In case of allotment, the application money or the full issue value of the shares is transferred to the company's banker. नंबर 4 पाहतो आपण भाग वाटप शुल्क स्वीकारणे. म्हणजे भाग वाटपावरचा जो काही शुल्क आहे तो कशा पद्धतीने स्वीकारला जातो ते पाहतोय. भाग वाटप शुल्क हे भाग वाटप पत्रामध्ये नमूद केलेले असते. ठराविक कालावधीमध्ये हे शुल्क कंपनीने निश्चित केलेल्या बँकेमध्ये जमा करायचे असते. जानेवारी 2016 पासून सर्व सार्वजनिक भाग विक्री व हक्क भाग विक्रीसाठी ASBA बंधनकारक आहे. आता ASBA म्हणजे काय तर ASBAचा फुल फॉर्म ॲप्लिकेशन सपोर्ट ब्लॉक मनी किंवा अमाऊंट अशी व्यवस्था ज्यामध्ये अर्जदार त्याच्या बँकेला अर्ज करून भाग अर्ज शुल्क बँक खात्यात अडकवून ठेवण्यास सांगतो. भाग वाटप झाल्यास अर्ज शुल्क अथवा पूर्ण विक्री किंमत कंपनीच्या बँकेत हस्तांतरित केले जाते. म्हणजे जे काही शुल्क आहे तो शुल्क काय केला तो आधी बँकेतच ठेवला जातो आणि त्यानंतर जेव्हा त्यांना भाग वाटप होईल तेव्हा तो शुल्क हे काय केलं बँक म्हणजे कंपनीच्या बँकेमध्ये काय ट्रान्सफर केला जातो. नेक्स्ट पॉईंट नंबर 5, अरेंजमेंट रिलेटिंग टू लेटर्स ऑफ रिनाउन्सिएशन. An applicant who has been allotted shares can renounce the shares in favor of another person. The applicant has to fill up a form for renunciation and submit it with the original copy of the letter allotment to the company. After approval from the board, secretary enters the name of the new allottee in the application and allotment list. 5 नंबर त्यागपत्रा संबंधित व्यवस्था. असा अर्जदार ज्यास भाग वाटप केले आहे तो भाग त्या भागांचे दुसऱ्या व्यक्तीच्या नावे काय केलं त्याग करू शकतो. त्याग करण्यासाठी अर्जदारास कंपनीच्या विहित नमुन्यातील त्याग अर्जासोबत मूळ भाग वाटप पत्र सादर करावे लागते. संचालक मंडळाच्या मान्यतेनंतर चिटणीस नवीन वाटपदाराचे नाव भाग अर्ज व वाटप यादीमध्ये काय करतो समाविष्ट करतो. म्हणजे ज्या व्यक्तीला भागांचा त्याग करायचा आहे ती व्यक्ती सहजपणे भाग काय करू त्याग करू शकतात आणि त्यानंतरला ज्या व्यक्तीला त्याग केला आहे त्या व्यक्तीच्या नाव भाग अर्जावरती काय केलं तर लिहिलं जातं. तर द नेक्स्ट पॉईंट नंबर 6, अरेंजमेंट रिलेटिंग to splitting of allotment letters. Sometimes the applicant who has been allotted shares can request for splitting of allotments letters. Splitting means
putting the shares in one or more name. So this splitting means the putting the shares in one or more name after getting the approval of the board for the splitting. Secretary enters the details of the split in the list of split allotments. Secretary has to also issue split letters. 6 नंबर काय आले, वाटपपत्र विभाजित करण्याबाबतची व्यवस्था. काही वेळा अर्जदार ज्याला भाग वाटप झाले आहे तो वाटपपत्रे विभाजित करण्यासाठी विनंती करू शकतो. विभाजित करणे म्हणजेच काय, तर भाग एक किंवा जास्त व्यक्तींच्या नावाने करणे. संचालक मंडळाची विभाजनासाठी मंजुरी घेतल्यानंतर चिटणीस विभाजन वाटप यादीमध्ये माहिती नोंदवतो आणि विभाजन पत्रे पाठवतो. Next, point number 7, file return of allotment. Secretary has to file a return of allotment with the register of companies within 30 days of allotments of shares. The return of allotment contains details of allotments of shares, including the name and address of allottees, value of shares allotted, amount paid or payable on each shares, etc. पॉईंट नंबर 7 पाहतो आपण की भाग वाटप विवरणपत्र दाखल करणे. आता भाग वाटप विवरणपत्रामध्ये काय काय गोष्टी समाविष्ट असतात, तर चिटणीस कंपनी नोंदणी अधिकाऱ्यांकडे भाग वाटप झाल्यापासून 30 दिवसांच्या आत भाग वाटप विवरणपत्र दाखल करावे लागते. म्हणजे आता नोंदणी भाग वाटप होऊन झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत त्याने काय करायचं, जो काय विवरणपत्र आहे तो विवरणपत्र दाखल करायचा आहे. भाग वाटप विवरणपत्रात भाग वाटपदाराचे तपशील, त्यामध्ये त्याचं नाव, पत्ता, भाग वाटपांची संख्या म्हणजे एकूण त्याला किती भाग वाटप झालेले आहेत तो आकडा, त्याचबरोबर भागाची दिलेली आणि देय रक्कम इत्यादी माहिती त्या विवरणपत्रामध्ये नमूद करायची आहे. And last, number 8, prepare register of members and issue share certificate. Secretary has to enter the name of all those applicants who have paid the allotment money in the register of members. Secretary also has to prepare the share certificate and distribute it to all the members within 2 months of allotments of shares. In case of shares held in electronic form, dematerialized, the entries of applicant are made by the depository. शेवटचा पॉईंट 8 नंबर, सभासदांची नोंद, वही तयार करणे आणि भाग प्रमाणपत्राचे वाटप करणे. ज्या अर्जदाराने भाग वाटप शुल्क जमा केलेले आहे अशा व्यक्तींचे नाव चिटणीस सभासद नोंदवहीमध्ये नोंदवतो. जर सभासद नोंदवहीमध्ये एकदा का त्याचं नाव नोंदवलं की त्या व्यक्तीला भाग कार्यालयात वाटप झाले किंवा त्याला भाग वाटप केल्यानंतरला त्याची नोंद त्या नोंदवहीमध्ये केली जाते. चिटणीस भाग वाटपापासून 2 महिन्याच्या आत भाग प्रमाणपत्र तयार करून त्याचे वाटप करतो. नोंदवहीमध्ये नोंद झाल्यानंतरला त्या व्यक्तीला, ज्याला भाग वाटप झाले त्या व्यक्तीला त्या भागांचा अधिकृत पुरावा म्हणून काय केला तर त्याला भाग प्रमाणपत्र दिलं जातं आणि ते 2 महिन्याच्या आत ते भाग प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी चिटणीसाची असते आणि त्याने ते द्यायचे आहेत. थँक्यू.